प्रशासनाचं करायचं काय? प्रशासन करायचं काय? भारतीय संविधानाचा उजळाईवाडी येथील बंजारा समाजाची निवासस्थानं अतिक्रमण करून बांधले असल्याचं म्हणत प्रशासनाने ती अतिक्रमण काढून घेतली आहे। या पार्श्वभूमीवर आज उजळाईवाडी येथील बंजारा समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। यावेळी आमच्या मागण्या मान्य करा, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आला। राष्ट्रीय कार्याध्यक्ष उजळाईवाडी या ठिकाणी 40 वर्ष वास्तव्यास असणाऱ्या आमच्या लमाणी समाजाच्या झोपड्या कोणतीही पूर्वसूचना न देता त्याचं कोणतेही अतिक्रमण नसताना ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने उद्ध्वस्त केल्यात लक्षात घ्या। त्याच्या गरिबीचा आणि असहायतेचा फायदा घेऊन संबंधित प्रशासनानं त्याचा हा डाव केलेला आहे। इथला अल्पसंख्याक समाज हा इथला या व्यवस्थेमध्ये आता सध्या घाबरलेला आहे लक्षात घ्या। या भारतीय संविधान काय सांगतंय की अन्न, वस्त्र, निवारा, न्याय आणि शिक्षण याची व्यवस्था सरकारने शासनाने केली पाहिजे, पण भारतीय संविधानाची कलमं पाहिजे तुडवण्याचं काम हे सरकार करत आहे, इथलं शासन करत आहे लक्षात, प्रशासन करत आहे। त्यानं जो खायला निवारा नाही, खायला अन्न नाही, न्याय नाही, शिक्षण नाही अशी व्यवस्था या समाजाची करून टाकलेली आहे। या 40 वर्ष समाजाला जोपर्यंत आम्हाला झोपड्या मिळत नाहीत, शासन करून देत नाहीत, तो पण भारतीय दलित महासंघाचं आंदोलन थांबणार नाही लक्षात घ्या। आम्ही पहिल्या प्रशासनाला निषेध करतो, कारण या लमाणी समाजाच्या बांधवांवर जो अन्याय केलाय, अत्याचार केलाय त्याला हे भ्रष्ट शासन आणि इथलं प्रशासन जबाबदार आहे लक्षात घ्या। या व्यवस्थेने इथल्या अल्पसंख्याक समाजावर दबाव टाकायचा, त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता उद्ध्वस्त करायचं हे त्यांचं षडयंत्र आहे लक्षात घ्या। आता इथं त्या ठिकाणी उजळाईवाडीमध्ये अनेक लोकांची अतिक्रमणामध्ये घरात बिल्डिंग आहेत लक्षात घ्या, त्यांचे व्यवसाय चालू आहेत, परंतु इथल्या भूमिपुत्राला, इथल्या सर्वसामान्य नागरिकाला, इथल्या गरिबाला इथला न्याय मिळत नाही। ही इथली व्यवस्था काय करते आम्हाला समजत नाही लक्षात ठेवा। भारतीय संविधानाचं काटेकोर पालन होत नाही। आम्ही या सरकारचा आणि इथल्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि 15 ऑगस्टपर्यंत जर आम्हाला तो झोपड्या जर बांधून दिला, जागा दिला नाही, निवारा दिला नाही तर 15 ऑगस्टला भारतीय दलित महासंघाचे भीक मागो आंदोलन या स्वातंत्र्य वर्धापन दिन या कलेक्टर ऑफिसवर होईल अशी आम्ही ग्वाही देतो। होणाऱ्या नुकसानाला प्रशासन आणि शासन जबाबदार राहील, त्याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी एवढंच बोलून थांबतो। जय भीम, जय शिवराय। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।